ह्या खरात प्रकरणामध्ये नवनवीन दररोज खुलासे होत आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मी कोणत्याही बंधूला भेटले नाही, माझ्यावर तसे संस्कार नाही, अशोक खरातला भेटल्याचे आरोप नीलम गोरेंनी फेटाळले। नीलम गोरे एवढ्या खोटं बोलत असतील असं वाटत नव्हतं। प्रोटोकॉल मिळायच्या आधी त्या खरातला भेटल्या होत्या। त्यांच्या सोबत खरात भेटायला गेलेले साक्षीदार वेळ आल्यावर हजर करेन, तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा। नीलम गोरेंनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली। तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा, मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली। खराशी काय संबंध ते गोरेंनाही स्पष्ट करावं, देसाईंची चौकशीची मागणी। नीलमताई, महिलांसाठी तुम्ही नेहमी लढायच्यात, आज काय झालं? इतक्या वर्षात तुम्हाला कागद लागला नव्हता, आज अचानक काय झालं? नीलमताई, यावेळी तुम्ही चुकलात। अंजली दमानी यांची गोरेंच्या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करत टीका। रुपाली चाकणकर आजही एसआयटी चौकशीला हजर राहिल्या नाहीत। खरातच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर आज एसआयटीचा भर। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहार तपासणीला आज प्राधान्य। आमदार दीपक केसरकरांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त। खरातला 39 आमदार भेटले, पण माझंच नाव का, असं वक्तव्य केसरकरांनी केलं होतं। त्यावरून नेत्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। मोंदू अशोक खरात मुली पुरवत होता, विजय वडेट्टीवारांचा आरोप। अनेक बडे अधिकारी खरातचे भक्त होते, संबंधित अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासावेत। अशोक खरातसह संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी। मोंदू खरात प्रकरणामध्ये एकट्या चाकणकरांची चौकशी होऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये। चाकणकर दोषी आहेतच, पण केसरकरांनी सांगितलेल्या 39 जणांचीही चौकशी व्हावी, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। रुपाली चाकणकरांवर एफआयआर दाखल करून कारवाई करा, कायद्याच्यावर कुणीही नाही हे सिद्ध करून दाखवा, अंजली दमानी यांची मागणी। तर अशोक खरात संदर्भात नवनवीन कारनामे जे आहेत ते अशोक खरातचे आता समोर येत आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अशोक खरातची एसआयटी कडून सलग 12व्या दिवशी ही चौकशी। अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याचा एसआयटीचा दावा। मोंदू अशोक खरातनं त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना चिंचोके सदृश्य बिया दिल्याचा फोटो आला समोर। बोंदून हजारो लोकांना ही चिंचोके सदृश्य गोष्ट देऊन फसवलं। किरकोळ किमतीत मिळणाऱ्या या बिया बोंदू खरातनं लाखो रुपयांना विकल्या। अत्याचारी खरातच्या ओकस कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा। 4 ते 5 खडे, त्यासोबत औषधाची बाटली, रुमालासारखा कापड यासह विविध वस्तू जप्त। अशोक खरातला शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता। खरातनं आपल्या भावाला भावार्थ शालार्थ आयडी जो आहे तो मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी दिल्याची सूत्रांची माहिती। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर। सीए कडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता। शिवनिका संस्थांचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार। मोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही। शस्त्र परवान्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता। शस्त्र परवाना संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघड। खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येणार। खरातचे 2 मोबाईल एसआयटी कडून जप्त, सूत्रांची माहिती। मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींचं नाव डमी स्वरूपामध्ये सेव्ह केल्याचा संशय, सूत्रांची माहिती। लेखक नामकरण आवारेचा आसामी नामकरण या पुस्तकावरती सुषमा अंधारेंचा आक्षेप। 2012चा आसामी नामकरण या पुस्तकाची खरातनं प्रस्तावना लिहिलेली। अंधारेंचा नामकरण आवारेवर थेट आरोप। आवारेच्या पुस्तकात खरातला ब्रह्मांडशास्त्र तज्ज्ञ तसंच सिद्ध पुरुष अशी उपाधी देण्यात आली। अमरावतीमध्ये खरात विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आंदोलन। खरातनं दैवी शक्ती सादर करावी, त्याला 80 लाख रुपये देऊ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक खरातला आभार।